नक्षत्राच्या मुहूर्तावर कोकणात पावसानं दमदार सलामी दिली असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न यंदा काहीसा वेगळा असणार आहे। राज्यासह मुंबई, पुणे, नाशिक सारख्या 25 ते 30 जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। मात्र एकीकडे मान्सूनच्या आगमनाची ही गती दिसत असतानाच भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी जून महिन्यात पावसाचे 2 पूर्णपणे भिन्न टप्पे वर्तवले आहेत। एरवी जूनच्या सुरुवातीलाच गतीनं होणारी शेती कामं आणि पेरण्या आता चक्क तिसऱ्या आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकण्याचा सल्ला देण्यात आलाय। यामुळे आता मुख्य प्रश्न हा निर्माण होतोय की जर मान्सून वेळेत दाखल झालाय तर मग नेहमीपेक्षा यंदा शेतीचं गणित का रेंगाळणार आहे? जून महिन्यातील पावसाचे हे 2 टप्पे नेमके काय आहेत? पहिला टप्पा कोरडा की ओला आणि आधी घाईघाईत होणारी पेरणी आता उशिरा करण्यामागचं हवामानशास्त्रीय गणित काय आहे? याच मान्सूनच्या संपूर्ण टाइमलाईनचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालंय। हवामान विभागानं येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून आज संध्याकाळपर्यंत पुण्यात पोहोचण्याची शक्यता आहे। या आठवड्यात आकाश बहुतांशी निरभ्र राहील, तथापि दुपार किंवा संध्याकाळच्या सुमारास अंशतः ढगाळ आकाश, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे। पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तसंच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्याच्या अनेक भागांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे। पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा आणि अरबी समुद्राच्या प्रदेशातील सक्रिय चक्रीवादळी स्थिती आणि विविध द्रोणी प्रणालींमुळे पावसाला चालना मिळते। यामुळे कोकण किनारपट्टीचे प्रदेश आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात पावसाचे 2 वेगवेगळे मूड पाहायला मिळणार आहेत। हे काय आहेत नेमके मूड? संपूर्ण महिन्याचं गणित 2 टप्प्यांवर अवलंबून आहे। 12 ते 18 जून या पहिल्या 6 दिवसांच्या टप्प्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पावसाचं प्रमाण खूपच कमी राहण्याचा अंदाज आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि मराठवाड्यात पावसाची केवळ उपस्थिती जाणवेल। विशेष म्हणजे या संपूर्ण टप्प्यात विदर्भात पावसाची शक्यता अजिबात नाहीये। हा टप्पा प्रामुख्याने हवामान प्रणाली तयार होण्याचा काळ असल्यामुळे सुरुवातीला मान्सून काहीसा संत गतीने पुढे सरकेल। त्यामुळे या काळात पाऊस मोठ्या प्रमाणावर उघडीप देईल, म्हणजेच पावसाची ओढ जाणवेल। त्यानंतर 19 ते 25 जूनचा हा जो दुसरा टप्पा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं दिलासादायक आणि मान्सूनचा मुख्य काळ ठरणार आहे। या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली अधिक मजबूत झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढेल। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात या टप्प्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पहिल्या टप्प्यात कोरड्या राहिलेल्या विदर्भातही या काळात चांगला पाऊस पडेल। हा पाऊस जमिनींची ओल वाढवणारा आणि शाश्वत असणार असल्याने शास्त्रज्ञांनी याच दुसऱ्या टप्प्याला पेरणीसाठी सर्वात योग्य आणि सुरक्षित काळ मानले। पूर्वीच्या काळात किंवा अगदी अलीकडच्या वर्षांपर्यंत मान्सूनच्या आगमनाची नुसती चाहूल लागली किंवा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस पडला की शेतकरी बांधवांमध्ये पेरणीची मोठी घाई उडायची। पाऊस पडल्या शेतजमीन लवकर ओली व्हावी आणि वेळेत पीक हाती यावं या अपेक्षेने शेतकरी खतं आणि बियाण्यांची जुळवाजुळव करून लगबगीने शेतात उतरायचे। अनेकदा पेरणी लवकर आटोपली तर पिकाला वाढीसाठी जास्त काळ मिळतो आणि उत्पादन चांगलं येतं असा पारंपरिक अंदाज असायचा। त्यामुळे मान्सूनच्या पहिल्या काही सरी कोसळतात जमिनीतील ओलावा पुरेसा आहे की नाही याचा तांत्रिक विचार न करता घाईघाईनं पेरण्या उरकण्यावर शेतकऱ्यांचा भर असायचा। अनेकदा या घाईमुळे आणि सुरुवातीच्या पावसानंतर पडणाऱ्या प्रदीर्घ खंडामुळे बियाणं वाया जाण्याचा म्हणजेच दुबार पेरणीचा मोठा आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना बसायचा। मात्र 15 जूनपर्यंत मान्सूनचा वेग आणि पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज मुख्यमंत्री कार्यालय आणि हवामान विभागाने वर्तवलाय। या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि शेतकऱ्यांना घाईघाईनं पेरणी न करता 12 ते 15 जून दरम्यानच्या पावसाचा योग्य अंदाज घेऊनच पाऊल उचलण्याचं आवाहन केलंय। विशेषतः मराठवाडा आणि खानदेश भागात अद्याप सर्वदूर पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांनी सावध राहावं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। दरम्यान मे आणि जून महिन्यात जळगाव, अमरावती, बुलढाण्यासह राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे 1,40,000 हेक्टरवरील पिकांचं आणि घरांचं मोठं नुकसान झालंय। बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून देण्यासाठी सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। निसर्गाने आपली चाल बदलली म्हणूनच आता शेतीची जुनी गणितं बदलण्याची वेळ आली आहे।
मान्सून दारावर उभा असला तरी त्याचा जोर जूनच्या तिसऱ्या आठवड्यातच खऱ्या अर्थानं दिसणार आहे, हे हवामान विभागाच्या 2 टप्प्यांच्या अंदाजावरून स्पष्ट होते। अशा वेळी सुरुवातीच्या काही थुई पडणाऱ्या सरींवर विसंबून घाईघाईत पेरणीचा जुगार खेळण्यापेक्षा शेतकऱ्यांनी 19 जून नंतर येणाऱ्या मुसळधार पावसाची वाट पाहणं हाच दुबार पेरणीचं संकट टाळण्याचा एकमेव मार्ग आहे। यंदाचा पावसाळा आपल्याकडून थोडा संयम मागतोय, म्हणूनच पहिल्या टप्प्यातील पावसाच्या ओढीकडे दुर्लक्ष करून जेव्हा जमीन दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण तृप्त होईल तेव्हाच खरीपाची सुरुवात करणं फायद्याचं ठरेल। निसर्गाच्या या बदलत्या लयीशी ताळमेळ राखत घेतलेला निर्णय शेतकऱ्याच्या कष्टाचं सोनं करेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।